मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाची हाक दिली आहे। 25 जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। परिणामी राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कोणती पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 25 जानेवारी 2025 ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतर्वाली करतो। मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करणार आहेत। अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांनी त्यांच्या आगामी आंदोलनाची माहिती दिली। सरकारला पश्चाताप होईल इतकं भयंकर आंदोलन होईल याकडे जरांगे पाटलांनी लक्ष वेधलंय। मराठा समाजाच्या एकजुटीनं सरकारचे डोळे विस्फारतील असंही जरांगे पाटील म्हणाले। राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी अंतरवली सराटीत एकत्र जमण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत। आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आहे अंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025 ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतरवालीत करतो। मनोज जरांगे पाटील मागील 1.5 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत। मागील 1.5 वर्षात जरांगे पाटलांनी 6 वेळा उपोषण केलं। प्रत्येक आंदोलनात जरांगे पाटलांनी त्यांच्या मागण्या ठामपणे मांडल्या। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा ही जरांगे पाटलांची आग्रही मागणी आहे। मराठा आणि कुणबी एकच आहेत अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी करा या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहे। परिणामी राज्य सरकार मराठा आरक्षणावर काय तोडगा काढणार हा प्रश्न निर्माण झालाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील 1.5 वर्षात प्रचंड राजकारण झालं, मात्र तोडगा काही निघाला नाही। राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न आता तरी मार्गी लागेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।